जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळ यामध्ये आज आपण श्लोक 202 पाहणार आहोत. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. जय जय रघुवीर समर्थ. आत्तापर्यंत समर्थांनी आपल्याला अनेक श्लोकातून संत संगतीचा महिमा सांगितलेला आहे. तसेच नित्य श्रवण केल्याने काय फायदे होतात हेही समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु केवळ ऐकून, श्रवण करून किंवा एखादा ग्रंथ वाचून आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त होत नाही. ऐकून, श्रवण करून, वाचून आपल्याला फार तर शाब्दिक ज्ञान प्राप्त होईल, परंतु आत्मज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला काहीतरी साधना, तपश्चर्या करणे गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मना गुजरे तुझ प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. हे मना, तुला आत्तापर्यंत परमार्थाविषयी जे ज्ञान प्राप्त झाले, जे काही समजले, तेवढेच फक्त आत्मज्ञानाकरता पुरेसे नाही. तर जे काही समजले त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ते आत्मज्ञान मिळविण्याकरता यत्न केले पाहिजे. यत्न म्हणजे काय? काहीतरी साधना, काही तपश्चर्या, नामस्मरण इत्यादी प्रयत्न केले पाहिजे. केवळ ग्रंथ वाचून, त्यांचं पारायण करून आपण बघितलं की काय होईल, तर आपलं शाब्दिक ज्ञान वाढेल. पण या शाब्दिक ज्ञानामुळे काय होईल? आपल्यामधला अहंकारही वाढीला लागेल की मी खूप ज्ञानी आहे, आणि मग त्या ज्ञानाचा त्याला अहंकार होईल. पण आपण जोपर्यंत त्या मिळालेल्या ज्ञानाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत ते ज्ञान काही उपयोगी नाही. आपल्या मनाला या दृश्य जगात वावरण्याची इतकी सवय झाली आहे की त्यामुळे मी देहच आहे असा आपल्याला भ्रम होतो, आणि मग आपली देहबुद्धी वाढीला लागते. ही देहबुद्धी जी आहे ती आपल्याला आत्मज्ञानाकडे वळवता आली पाहिजे. त्याकरता आपल्याला स्वतःच प्रयत्न करावे लागेल. हे आपोआप होणार नाही. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून ते आत्मज्ञान आपल्याला प्रयत्नपूर्वक प्राप्त करावे लागेल. कारण आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झाला आहे ना, तो केवळ आणि केवळ फक्त खरं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करण्याकरताच मिळालेला आहे. मग आता हे कशाने साध्य होईल? तर समर्थ म्हणतात की सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. समर्थ म्हणतात की आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता जी काही साधनं सांगितलेली आहेत, त्या साधनांमध्ये श्रवण हे साधन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सदा श्रवणे. सदा श्रवणे म्हणजे काय? आज केले आणि उद्या नाही केले, कधीतरी केले असे नाही, तर ते श्रवण नित्य असणे गरजेचं आहे. समर्थांनी आपल्या आत्माराम नावाच्या ग्रंथामध्ये श्रवणाचं महत्त्व सांगताना म्हटलेलं आहे की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात की परमार्थ मार्गामध्ये श्रवण फार महत्त्वाचं आहे. श्रवण कसं पाहिजे? नित्य केलं पाहिजे, सतत अखंड केलं पाहिजे. सर्व साधनामध्ये श्रवण हे श्रेष्ठ असं साधन आहे. कारण आधी ऐकणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण कोणती गोष्ट ऐकत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्या परमार्थाविषयी ज्ञान काय आहे ते आपल्याला ऐकून घ्यावं लागेल.
त्याचं श्रवण करावं लागेल, तेव्हाच ते ज्ञान आपल्याला कळेल. समर्थ म्हणतात, केवळ श्रवणच नाही, तर जे श्रवण केले त्याचं मननही झालं पाहिजे, म्हणजे ते मनावर ठसते. श्रवणाने आपले अंतःकरण पण शुद्ध होते आणि परमार्थ मार्गात अंतःकरण शुद्ध असणे पण गरजेचं आहे. हे श्रवण करण्याकरता काय करावे लागेल? तर समर्थ म्हणतात, धरी सज्जन संगती धन्य होसी. श्रवण करण्याकरता हे मना तू नित्य सज्जन लोकांच्या संगतीमध्ये राहा. समर्थांनी आत्माराम या ग्रंथामध्ये सुद्धा याबद्दल सांगितलेलं आहे की संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी, हई गई सर्वथा न करावी ज्ञातेपणे करुणी. हे म्हणा, तू नित्य संतांच्या सज्जनांच्या सहवासात राहा, त्यांच्याशी सतत परमार्थाविषयी चर्चा करून आत्मज्ञान प्राप्त करून घे. यामध्ये तू हयगय करू नको. हयगय करू नको म्हणजे या गोष्टीचा तू कंटाळा किंवा आळस करू नको. याकरताच तुझा जन्म झालेला आहे हे लक्षात ठेवून सतत संतांच्या सहवासात राहून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत राहा. संत सद्गुरू आपल्याला जो मार्ग दाखवतात, जी साधना करायला सांगतात, ती आपण नेटाने करावी. त्यात आपलेच कल्याण आहे. त्यामुळे आपले जीवन कसे होईल? तर धन्य होईल, असे समर्थ म्हणतात. सद्गुरू आपल्याला जो रस्ता दाखवतात, जे मार्गदर्शन करतात, त्या रस्त्यावरून शेवटी चालावे तर आपल्यालाच लागते. प्रयत्न तर स्वतःच करावे लागतात. म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. याचा अर्थ असा की अनुभवाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, किंवा स्वतः कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय जीवनामध्ये यश, सफलता, सुख प्राप्त होत नाही. हीच गोष्ट समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये समजावून सांगत आहेत. समर्थ म्हणतात, हे मना, तू नित्य संत सहवासात राहून श्रवण करून आपले जीवन कृतार्थ करून घे. आपल्या जीवनाचं हेच उद्दिष्ट असलं पाहिजे. प्रपंच करताच आपल्याला आपल्या जीवनाचं हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे. आणि म्हणून समर्थ कळकळीने आपल्याला या श्लोकात सांगत आहेत की मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. जय जय रघुवीर समर्थ.